एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सोनालीज फॅमिली ब्लॉग्स. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत आहात. सो फायनली खूप दिवसानंतर आपला ब्लॉग आपल्या चॅनलवरती येतो आहे आणि ब्लॉग टाकण्याचं कारणसुद्धा तेवढंच खास आहे. सो खूप छान आणि आनंदाची न्यूज तुमच्या सगळ्यांसोबत मला शेअर करायची आहे. ती म्हणजे नयनचं नॅशनल चॅम्पियनशिपसाठी सिलेक्शन झालेलं आहे. सो ZP स्कूल गेम्स ज्या दरवर्षी होतात त्यामध्ये नयनचं सिलेक्शन झालं आहे नॅशनल चॅम्पियनशिपसाठी. त्याने डिस्ट्रिक्ट, झोनल आणि स्टेट या सगळ्या चॅम्पियनशिप जिंकून फायनली नॅशनलपर्यंत तो पोचला आहे. आणि त्याची जी नॅशनल चॅम्पियनशिप आहे ती 15 ते 19 डिसेंबर मध्य प्रदेशमध्ये इंदोर येथे होणार आहे. सो वी ऑल आर सुपर एक्सायटेड. खूप छान वाटतं आहे आणि खूप प्राऊड फील होतं. व्यवस्थित होऊ देत आणि तो नॅशनल चॅम्पियनशिप जिंकून आपल्या महाराष्ट्राचं नाव नॅशनल लेवलवरती रोशन करून त्याने परत येऊ देत एवढीच इच्छा आहे. सो ऑल द बेस्ट विशेस टू हिम. इट टेक्स अ लॉट ऑफ इयर्स ऑफ प्रॅक्टिस, हार्डवर्क, पेशन्स. जे पण नॅशनल प्लेयर्स आहेत इतकं सोपं नाही आहे ही एंटायर प्रोसेस. तिथपर्यंत पोचण्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा कॉम्पिटिशन्स तुम्हाला सक्सेसफुली कॉन्केअर कराव्या लागतात. स्टार्टिंग फ्रॉम डिस्ट्रिक्ट, मग झोनल, मग स्टेट आणि मग नॅशनल. सो खूप मोठा प्रवास आहे इथपर्यंत पोचण्याचा. जरी दरवर्षी या कॉम्पिटिशन्स होत असल्या तरी दरवर्षी चॅलेंजेस, येणारे कॉम्पिटिटर्स, दरवर्षी एक नवीन चॅलेंज पुढे उभं असतं. आणि सगळ्याच प्लेयर्सला ऑल द बेस्ट. नयनसोबत जेवढे पण प्लेयर्स आहेत त्या सगळ्यांना माझे बेस्ट विशेस आहेत आणि सगळ्यांनी खूप छान करावं अशी माझी इच्छा आहे. सो खूप साऱ्या गोष्टी सॅक्रिफाईससुद्धा कराव्या लागतात. सो ह्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत ZP स्कूल गेम्स, ह्या प्रत्येक प्लेयरला 6वी नंतर तो त्या कॉम्पिटिशनसाठी एलिजिबल होतो. सो मागच्या 2 वर्षापासून त्याला त्याच्या ॲन्युअल सोशल गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट नाही करता येते, कारण ह्या ज्या कॉम्पिटिशन्स आहेत ह्या त्याच पिरियडमध्ये होतात जेव्हा त्यांचं गॅदरिंग असतं. त्याला त्याच्या स्कूल ट्रिपला नाही जाता येते 2 वर्षापासून, कारण त्याच पिरियडमध्ये असल्यामुळे त्याला सुट्टी मिळत नाही. बट इट्स ओके. काही सॅक्रिफाईस, काही मिळवण्यासाठी काही गोष्टी सॅक्रिफाईससुद्धा कराव्या लागतात आणि हे त्याला कळतं आहे. तो त्या गोष्टींसाठी कधीच वाईट वाटून घेत नाही. त्याला माहिती आहे त्याच्यासाठी आत्ता कोणती गोष्ट इम्पॉर्टंट आहे आणि तेच आमच्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे की त्याला ह्या सगळ्या गोष्टी समजतात ॲट अ यंगर एज. जनरली जेव्हा मुलं स्कूल गोईंग असतात तेव्हा त्यांच्यासाठी गॅदरिंग, ॲन्युअल सोशल फंक्शन्स, स्कूल ट्रिप्स ह्या खूप इम्पॉर्टंट असतात, कारण एक त्यांचं बॉन्डिंग झालेलं असतं त्यांच्या फ्रेंड सर्कलसोबत. ॲन्युअल सोशल गॅदरिंगच्या वेळी त्यांना पार्टिसिपेट करावं असं वाटतं, त्यांना सगळ्यांसमोर रिप्रेझेंट करायला मिळतं. तो एक वेगळा आनंद असतो. ते प्रॅक्टिस सेशन्स, ती एक वेगळी मजा असते. पण हे सगळं सॅक्रिफाईस करून तो त्याचा जो गोल आहे तो पाहतो आहे आणि त्यासाठी तो खूप फोकस्ड आहे. सो खरंच ॲज अ पॅरेंट मला खरंच खूप प्राऊड वाटतं त्याच्यावरती की एवढ्या लहान वयात त्याला ह्या सगळ्या गोष्टी रिअलाईज होत आहेत आणि तो मनापासून जिद्दीने ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे. हे खरंच खूप छान आणि आनंदाची गोष्ट आहे ॲक्च्युली ॲज अ पॅरेंट माझ्यासाठी. सो येस, चला तर मग आज आम्ही निघतो आहेत संध्याकाळी. नयन ऑलरेडी त्याच्या ट्रेनिंग कॅम्पसाठी अमरावती येथे गेल्या 5 दिवसांपासून होता आणि तो आज सकाळी इंदोरला पोचलेला आहे. आज आम्ही इथून निघतो आहे पुण्यातून इंदोरला जाण्यासाठी. त्याचे पप्पा केरळला गेले कारण त्यांच्या फ्रेंडचं एक लग्न असल्यामुळे ते माझ्यासोबत यावेळेस नाही येत आहेत. बट येस, आई आहे माझ्यासोबत. आई आणि मी, आम्ही दोघीच निघतो आहेत. आज संध्याकाळी 6 वाजताची आमची बस आहे. सो एंटायर जर्नी तुम्ही आमच्यासोबत पाहणार आहात आणि ऑफकोर्स नयनची कॉम्पिटिशनचे डिटेल्ससुद्धा मी व्लॉग्समध्ये टाकतच जाईल. सो ते सुद्धा तुम्हाला अपडेट कळतच राहतील. इन केस जर काही मॅनेज झालं तर आमचं उज्जैनला जाण्याचं सुद्धा प्लॅन आहे. म्हणजे महाकालचं दर्शन घ्यायचं आहे, कारण खूप दिवसांपासूनची माझी इच्छा आहे महाकालला जाण्याची. सो लेट्स सी कशा काय गोष्टी वर्कआउट होत आहेत, प्लॅन आउट होत आहेत. सो या एंटायर व्लॉगमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी पाहणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून आणि व्लॉग पूर्ण बघा आणि आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. बॅकपॅकिंग वगैरे सगळं आमचं झालेलं आहे. 6:50ची आमची बस आहे संगमवाडीवरून डिरेक्टली इंदोरसाठी. सो वी आर ऑल सेट टू लीव्ह आणि पुढचा प्रवास तुम्ही या व्लॉगमध्ये पाहणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. सगळं आता आवरून झालेलं आहे आमचं आणि माहीत नाही पुढचे किती दिवस बाहेरचं खावं लागणार आहे. सो ॲटलिस्ट आजच्या पुरतं तरी आम्ही टिफिन पॅक केला आहे, म्हणजे आजचं डिनर तरी आम्ही घरचं जेवण जेवू. उद्यापासून आता कॉम्पिटिशन होईपर्यंत आम्हाला बाहेरचंच जेवायचं आहे. सो चला तर मग 5 मिनटात आता आम्ही निघतो आहे. सो फायनली आता आम्ही रेडी झालो आहेत. वाजलेत 6 आणि 6:50ची आमची बस आहे संगमवाडीवरून. सो आता फटाफट कॅब बुक करते आणि लगेच आम्ही निघतो. सो आमचा पूर्ण प्रवास तुम्ही या ब्लॉगमध्ये पाहणार आहात. सो प्लीज स्टे ट्यून.
आफ्टर अ व्हेरी लॉंग जर्नी आम्ही फायनली इंदोरला पोहोचलेलो आहोत. हॉटेलमध्ये आता आम्ही चेक इन केलेलं आहे आणि फ्रेशनअप होतो, ब्रेकफास्ट करतो आणि लगेच कॉम्पिटिशन व्हेन्यूकडे जायला निघतो. नयनला बघण्याची खूप उत्सुकता लागली मला. खूप दिवस मी नयनपासून लांब आहे, त्याच्यामुळे त्याला कधी बघती असं मला झालं आहे. सो चला तर मग तुम्हीसुद्धा आजच्या दिवसभरात आम्ही काय काय करतो हे पाहणार आहात. सो स्टे ट्यून. हाय. गुड मॉर्निंग. सो आज आहे डे 2 इन इंदोर आणि नयनची कॉम्पिटिशन 2 दिवस पोस्टपोन झाली आहे. म्हणजे त्याची जी एज कॅटेगरी आहे, वेट कॅटेगरी जी आहे, सो त्यांचं जे मॅचेस होणार आहेत ते उद्या होणार आहेत. त्यामुळे मग आम्ही आज प्लॅन केला की उज्जैन इथून 56 किलोमीटर्स आहे. सो महाकालचा बुलावा आला आहे आणि दर्शनासाठी आज आम्ही निघतो उज्जैनला. सो आम्ही रेडी झालो आहेत आणि आता उज्जैनसाठी निघतो आहे. कालचा दिवस आम्ही पूर्ण नयनच्या कॉम्पिटिशन व्हेन्यूवरती होतो, बट त्याची तिथे मॅचेस नसल्यामुळे आम्ही संध्याकाळी रिटर्न आलो. थोडंफार मार्केटमध्ये गेलो, जेवलो आणि हॉटेलवरती येऊन आराम केला. आज सकाळी आम्ही लवकर उठले. आता इथून आम्ही चेकआउट करतो आहे, दुसऱ्या हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत आणि मग निघणार आहोत उज्जैनकडे. सो ऑन द वे तुम्ही पूर्ण एंटायर जर्नी पाहणार आहात आणि ऑफकोर्स उज्जैन महाकालच्या दर्शनाचा सुद्धा व्लॉग जो आहे तो ह्याच्यामध्ये येणार आहे. सो येस, स्टे ट्यून्ड. सेव्यमान पावनांग्रि पंकजं ज्ञानयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगि वृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सिदातदायकं त्रिलोचनं कालकाल.